तर कसं काय मित्रांनो, तर सकाळी चाललो होतो कोल्हापूरला, कारण आपल्या दादानं न्यू कार घेतली आहे. मग दादा म्हटला की येताना मित्राला पण घेऊन ये, कारण सिनेमॅटिक शूट घ्यायचा आहे. मग आम्ही पोचलो शोरूमला आणि आपल्या कारची डिलिव्हरी चाललीच होती बघा. तोपर्यंत बाकीचे शोरूम मी फिरून आलो आणि रेहानने शूट घ्यायला सुरुवात केली होती. इकडे आपल्या कारची डिलिव्हरी चालली होती. मायनर स्पॉट बीट ते पुसून काढत होते. तर बाकीचे वर्क करून घेतले आणि हे बघा हारबीर घालून रेडी केली. मित्रांनो, साऊंडची क्वालिटी बघा काय खतरनाक होती माहिती आहे का. अख्ख्या गाडीची लाईट सिस्टीम आहे ना ती साऊंडवर चालत होती. मित्रांनो, ही काय मी पहिल्यांदा नवीनच बघत होतो. काय विषयच वेगळा होता आहे गाडीचा. मी इथला फोटोशूट ते आवरलं आणि गाडी घरी घ्यायला निघालो. दादानं काढली बाहेर आणि चाललो आम्ही घरी. मी तिथून लगेच निघालो, कारण रेहानला दुसऱ्या शूटला जायचं होतं म्हणून त्याला घरून घेऊन यायला निघालो. तर खारी पॅकिंग चाललं होतं, मग जरा थोडी खारी पॅकिंग करून घेतली आणि जरा मशीनकडे लक्ष केलं तर मशीन खूप घाण झाली होती. तिला जरा पुसून घेतलं, कारण खूप दिवस झालं त्याला पुसलं नव्हतं. पुसून घेतलं चकाचक. त्या चेष्टेमध्ये मी मशीनच खोललं, कारण म्हटलं आतलं पण साफ करून घ्यावं थोडं, कारण कुठं घाण राहायला नको म्हणून आतलं पण पुसून घेतलं. आपल्याला पण चेक केलं तर हे सपलं की उगाच पळापळ होती. मग मम्मी म्हणली थोडं वर जा, बघतो तर ह्या माकडांनी अखंड लादीच नेली पळवून आणि ही वाटून खायलाच बघा कशी. तर काय म्हटलं नेऊन देत, काय एवढा विषय नाही. कार्यकर्त्यांनी अखंड लादीच नेली.